राम राम मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, बरेचसे शेतकरी मित्र काय म्हणले की अण्णा भाऊ तुमचे व्हिडिओ येईनात, काय नाही. तर मित्रांनो, आज कामाचे दिवस एवढे चालू आहेत आणि आपल्याला असं वाटतं की पाऊस काय लवकर येईल किंवा पाऊस यायच्या आधी आपली कामं आवरत यायला पाहिजेत. पण काय होतं आहे माहिती का, शेतकऱ्याची कामं कधीच आवरत नाहीत, आपल्या सगळ्याला माहिती. तर विषय लांबीत नाही. मित्रांनो, ह्यावर्षी पाऊस काळ कसा राहील, बरेचसे तज्ज्ञांनी सांगितलं आहे, हवामान खात्याने सांगितलं आहे किंवा ह्यावर्षी कसा पाऊस काळ कमी राहणार आहे, काय राहणार आहे, लवकर येणार आहे का उशीर येणार आहे. तर मित्रांनो, निसर्गाचे काही संकेत असतात, ह्या संकेताचा थोडासा आपण अभ्यास केला किंवा इथून मागचं जर लक्षात काही गोष्टी जर आणल्या तर आपल्याला ह्याच्यातून 100% पुढं काय होणार आहे, किती पाऊस काय राहणार आहे, कधी लवकर येणार आहे का उशिरा येणार आहे का मध्यम राहणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ग्रंथात सविस्तर सांगितलेलं. फक्त आपण त्याचं वाचन करायला पाहिजे, त्याचा अभ्यास करायला पाहिजे. आणि हे जे काय निसर्गाचे संकेत आहेत का, हे संकेत थोडेसे आपण लक्षात जर आणले तर आपल्याला, मला असं वाटतं, माझं एक मत आहे आणि आतापर्यंतचा अभ्यास आहे की कोणावर अवलंबून राहायची गरज पडत नाही आपल्याला. जसं आपण जसं सुरुवातीपासून सांगितलेलं मी की आपण प्रत्येक शेतकरी बांधवांनी स्वावलंबी बनायला पाहिजे. म्हणजे स्वतःचं खत स्वतः शेतात बनवायला पाहिजे, स्वतःचं औषध घरी बनवायला पाहिजे, टॉनिक घरी बनवायला पाहिजे, बुरशीनाशक, कीटकनाशक सगळ्या गोष्टी आपल्या घरच्या घरी जर बनवल्या तर बाजारात जायची आपल्याला वेळसुद्धा येत नाही. तसंच निसर्गात जे काही संकेत आहेत की ह्या निसर्गाचे काही एक संकेत मी पहिला संकेत सांगतो, पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळा सांगतो. हे गावरान आंब्याचं झाड आहे. गावरान आंब्याचं झाड प्रत्येक शेतकरी बांधवाला माहिती की जून महिना आला की पाऊस म्हणजे गावरान आंबा म्हणजे पिकत असतोय, म्हणजे पाड लागत असतोय. पण आता एप्रिल महिना संपत आला की गावरान आंब्याला पाड लागलेले, म्हणजे मेच्या सुरुवातीलाच आंब्याला पाड लागलेला आहे. म्हणजे किती, 1 महिन्याने अगोदर गावरान आंब्याला पाड लागला आहे. आता पाड कितीत म्हणजे मला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो, तसं तर पुढच्या ह्याने तुम्हाला दिसत असेल. तर ह्याच्यात काय माहिती का, ह्या गावरान आंब्यामध्ये गावरान आंबा जर लवकर पिकला तर म्हणायचं ह्यावर्षी पाऊस काळ लवकर आहे. हे स्पष्ट तुम्हाला सांगतो. कसं, आता तुम्ही म्हणता किंवा बरेचसे आपले तज्ज्ञ आहेत किंवा तज्ज्ञ म्हणतात की असं कसं सांगायला तुम्ही, ह्यावर्षी हिटच एवढी, गरमी तेवढी. सविस्तर आहे ना, म्हणजे तुम्ही तुमचं उत्तर देतात किंवा ह्यावर्षी हीट जास्त आहे, गरमी जास्त आहे म्हणून आंबा लवकर पिकला. तेच कारण आहे, ह्यावर्षी गरमी जास्त आहे, हवेचं जे काय हे आपण म्हणतो व्यापारी वारे, नैऋत्य मान्सून वारे जसं म्हणतात ना, ते वारे आत्ताच व्हायला सुरुवात झालेली. तर म्हणजे ह्यावर्षी पाऊस लवकर आहे आणि जे काय वारं आहे का, हे वारं वेगाने व्हायला सुरू झालं आहे. संध्याकाळच्या वेळेस आपण बघा, तुम्ही रानात पटांगणाला झोपतो आपण बाजू टाकून, तर वारं एवढं आहे की अंगावरचे कपडे जे काय पांघरून घेतो ते पांघरूनसुद्धा उडून जाते. म्हणजे ह्याचा अर्थ आपण लक्षात आणायचं की ह्यावर्षी पाऊस काळ लवकर येणार आहे. मान्सून वारेत काय एवढे वेगाने व्हायला सुरुवात झालेली त्याची की वारं लवकर, म्हणजे पावसाचं हे वातावरण लवकर तयार व्हायले आणि शेतकऱ्याला लवकर तयारी लागा. म्हणजे शेतीच्या कामाला जे काय कामं राहिलेले आहेत, कामं लवकर आवरून घ्या, असं ते एक संकेत आहे. आणि गावरान आंबा जे काय लवकर पिकला, तुम्हाला सांगितलं लवकर पिकला की 100% लवकर पाऊस येतो आहे. म्हणजे 1 महिन्याने अगोदर, म्हणजे जे काय 7 जूनच्या नंतर आपल्याकडे मान्सून येते म्हणतात, तसं आता हे मेच्या आता 3 तारीख आहे. 3 तारखेलाच एवढे पाड आहेत. ह्याच्यात नाही म्हणलं तरी 25 ते 30 वरच आंबे आहेत. आणि खालीसुद्धा बघा तुम्ही एवढा सडा आहे, खाल्लेले वेगळेच. आता इथं जाता येत आहे कोणी बी, त्याला काय नाही म्हणत नाहीत, आपण मनसोक्त खायला देत असत. तसं हे एवढे आंबे पाडाचे पडलेत गावरान आंब्याचे. तर आपण लक्षात आणायला पाहिजे की ह्यावर्षी कसा पाऊस का राहणार आहे. तुम्हीसुद्धा अंदाज बांधायचे का, दुसऱ्या अवलंबून लावू नका, आपले स्वावलंबी म्हणा. आपदीप भव, जसं भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की आपदीप भव, तसं त्या पद्धतीने आपणच करावी सोडविणं, जसं संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे आणि स्वावलंबी बनायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते बी कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या शेतीचे कामं किती राहिलेत, कोणते राहिले ते बी तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. राम राम.